RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। नियोजित IT पार्क पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथील खंडोबा देवाच्या यात्रेची कुस्तीने सांगता झाली। 22 नोव्हेंबर 2025 रोजीच या यात्रेला प्रारंभ झाला। गावातील प्रमुख मानकरी अशोक पाटील यांच्या निवासस्थानी मानांच्या काट्या व पालखीचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली। खंडोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जंगी कुस्त्यांचे आयोजन देखील करण्यात आले होते। या यात्रेची सांगता झाली। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। मी सीताराम कदम, वडजी सरपंच। आमच्या वडजी गावची यात्रेचा कालावधी हा खंडोबा ग्रामदैवत वडजी ह्या यात्रेचा कालावधी 22 तारीख ते 27 तारखेपर्यंत असतो। प्रथमतः गावामध्ये सबिनाची सुरुवात होऊन गावामध्ये भव्य मोठी अशी वाजत गाजत मिरवणूक आणून छबिन्याची मंदिरामध्ये स्थापना होते। त्या स्थापनेमध्ये दररोज कार्यक्रम होत असतात। दररोज संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान मंदिरामध्ये छबिनाचा कार्यक्रम होत असतो। छबिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 तारखेला नागपूजन म्हणून हा कार्यक्रम असतो।
त्या दिवशी सर्व गावातील घरोघरी नागदेवाचे पूजन करून मंदिराकडे मार्गस्थ होतात आणि मंदिरामध्ये येऊन मोठ्या स्वरूपाचं भक्तिभावाने मंदिरामध्ये जमा होऊन देवाचा विवाह सोहळा पार पडला जातो. त्या विवाह सोहळ्यासाठी वडजी गावातील तर ग्रामसेवक ग्रामस्थ पूर्ण असतातच, तसेच या सर्व आजूबाजूला च्या गावातील पंचक्रोशीतील हजारो भाविक इथं विवाह सोहळ्याच्या खंडोबाच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावतात आणि हा कार्यक्रम त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर साजरा होऊन विवाह सोहळ्याचा कार्यक्रम पार पडतो. विवाह सोहळ्या झाल्यानंतर वाजत गाजत पूर्ण मंदिरामध्ये छबिना चालतो आणि त्या छबिन्यामध्ये मंदिराला काट्या पालखी सह मोठ्या प्रमाणात अशी मिरवणूक काढली जाते. त्या मिरवणूक काढल्यानंतर त्याच दिवशी सगळा कार्यक्रम पाहिल्यानंतर संध्याकाळी दारूचे शोभे काम हे गावामध्ये केलं जातं मंदिर परिसरात. पुन्हा त्यानंतर 26ला चंपाषष्ठी ह्या नावाने पूर्ण ओळखले जातात. त्या चंपाषष्ठीमध्ये दिवसभर गावातील सर्व पूर्ण लहान थोर मंडळी बालगोपाळ या भागातील वडजी वरळेगाव बोरामणी काशेगाव आमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटातील पूर्णच भाविक ह्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आजूबाजूचे पाहुणे रावल्याने आमचा सर्व वडजी गाव आहे परिसर सजवलेला असतं. दिवसभर हा नैवेद्याचा कार्यक्रम पार पडतो आणि पार पडल्यानंतर संध्याकाळी 8च्या 9च्या दरम्यान छबिना कार्यक्रम होण्याच्या अगोदर कार्यक्रम म्हणजे इथं आमच्या वडजी गावच्या खंडोबाचं हे वैशिष्ट्य आहे. आमच्या गावातील ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त अतिशय उत्कृष्टपणे लोकांनी प्रतिसाद दिला. या पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी नागरिकांनी अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये यात्रा पार पडलेली आहे. नागदेवी झाले, चंपाषष्ठी झाली, नंगर तोडण्याचा कार्यक्रम असेल आणि अतिशय गर्दी भरपूर, दरवर्षीपेक्षा यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. लोकांना आतमध्ये गर्दी होते म्हणून पंच कमिटीने यावर्षी स्क्रीनची व्यवस्था केली होती 2 जाग्यामध्ये. महिलांना वगैरे गर्दी होते आतमध्ये. नंगर तोडण्याचा कार्यक्रम हा वैशिष्ट्यपूर्ण असतो, त्यासाठी गर्दी होते म्हणून यावेळेस पंच कमिटीने स्क्रीनची व्यवस्था करून सर्वांना ते दिसावा कार्यक्रम 2 ठिकाणी स्क्रीन लावल्या होत्या. आणि विशेष म्हणजे आम्ही यावर्षी एक सार्वजनिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. रक्तदान शिबिराला पण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या पोलीस प्रशासनाचा असेल, या MSCB ऑफिसचा असेल, लाईटचं साथ दिली, व्यवस्थित लाईटची व्यवस्था केली आणि सर्व गावकऱ्यांचं असेल, या तुमच्या पत्रकार बंधूंचं असेल, सर्वांचं सहकार्य लाभल्यामुळं ही यात्रा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली. आणि खरोखरच या सर्व नागरिकांचं, पोलीस प्रशासनाचं, MSCBचं आणि सर्व गावकऱ्यांचं, ग्रामस्थांचं आणि या पंचक्रोशीतील नागरिकांचं आम्ही पंच कमिटी ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो. अशाच प्रकारची साथ वर्षानुवर्ष आम्हाला मिळावी हीच परमेश्वर आमच्या ग्रामदैवत खंडोबाचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. मी उमेश मेत्रे, माजी सरपंच वडजी. आमच्या गावची ग्रामदैवत खंडोबाची यात्रा हे अतिशय उत्साहात आणि भरभरून या पंचक्रोशी सोडून बाहेरचे लोकसुद्धा येऊन इथं दर्शन घेतात. का तर आमची ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे आणि आमचा खंडोबा हा जागृत खंडोबा आहे. तुम्ही जे मागणं मागचाल ते एका वर्षामध्ये तुमचं मागणं पूर्णच करणार, हे असं आमचं एक खंडोबाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं होता होईल तेवढे लोक जेवढे मागणी मागतात तेवढं ते सगळं त्यांचं पूर्ण करत आमचं खंडोबा हे आमचं एक हे आहे. त्यामुळं भरपूर गर्दी, ह्यावेळी रेकॉर्ड ब्रेक असं गर्दी झालेली होती आणि अतिशय उत्साहात गावकऱ्यांनी सुद्धा साथ दिलेली आहे. जे आमचे पंच कमिटी आहे ते सुद्धा व्यवस्थित पार पडलेली यात्रा आणि आलेले सर्व भाविक आलेत त्यांचंही मी पूर्ण त्यांचं आभार मानतो मी सगळ्या भाविकांचं. आणि ज्या प्रशासनाने साथ दिली, जे MSCBने साथ दिली, जे पत्रकार बंधूंनी साथ दिली, त्या सगळ्यांना माझा त्यांचा आभार आहे. नमस्कार, मी वडजी पोलीस पाटील बोलतो. आमच्या ग्रामदैवत खंडोबा यात्रेची सुरुवात 22/11/2025 रोजी सुरुवात झाली. 3 दिवस सलग 3 दिवस मंदिराला पालखी मार्ग फेरी घेऊन दररोज 3 दिवस चालते.
चौथ्या दिवशी नागदिवे होऊन देवाचे लग्न लागते आणि 5व्या दिवशी चंपाषष्ठी देवाचे नंगर तोडणे, साखळी तोडणे बोरामणी, वरळेगाव आणि वडजी येथील देवस्थानचे मानकरी आहेत. त्यांनी नंगराचा कार्यक्रम झाल्यानंतर शोभेची दारूकाम झाले. शोभेची दारू झाल्यानंतर आज जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहे. ह्यासाठी वेळोवेळी पोलीस बंदोबस्त आलेला होता आणि पोलिसाचे सहकार्य झालेले आहे. यात्रा शांततेत पार पडली. सगळ्या गावकऱ्यांचे व पंच कमिटीचे आभार मानून माझे 2 शब्द संपले. सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून. फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये मध्ये. नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत. जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये मध्ये. सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प. 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये. पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल. पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी. या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था. प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये. बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38.